आई कशी आहे तुझी? हा, आई बरी आहे आता. मी भारतात शिफ्ट झालोय ना, म्हणून खुश असते हल्ली. तिला घेऊन येतो मी एक दिवस तुम्हाला भेटायला. अरे जरूर जरूर ये. खरं म्हणजे मी तुला इथे बोलवायचं कारण म्हणजे निलेश, आमच्या ओळखीतल्या एक ताई आहेत. तर त्यांच्यासाठी मी स्थळ शोधतोय. स्थळ म्हणजे? स्थळ म्हणजे लग्नासाठी मुलगा शोधतोय. अच्छा. आणि एकदम माझ्या डोळ्यासमोर तूच आलास. मी म्हटलं तुलाच विचारावं. म्हणजे तुम्ही भेटा, तुमची ओळख होईल, त्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर चांगलंच आहे नाही का? म्हणजे सगळं जुळून आलं आणि घडलं लग्न तर चांगलंच आहे. तुला असं ऑड नाही ना वाटलं मी असं बोलल्यामुळे? नाही, पण मी हे असं काही एक्सपेक्ट नव्हतं केलं. बरोबर आहे. म्हणजे चालेल ना तुला? म्हणजे तयार आहेस ना तू? हा, म्हणजे भेटेन. मग उत्तम, लवकर भेट करून देतो तुमची. हा, पण एक लक्षात ठेव, मुलगी अतिशय चांगली आहे. तसं नसतं तर मी तुझा विचारच केला नसता. बाकी काही शंका आहे का तुला? नाही सर, काहीच शंका नाही. तुमचे माझ्यावर उपकारच एवढे आहेत की तुम्ही जीव द्यायला सांगितलं तर जीव पण देईन. अरे नाही नाही वेड्या, असं कसं सांगेन तुला मी? उलट तुझं सगळं आयुष्यात चांगलं व्हावं असंच मला वाटतं. मग करू ना तुझं प्रपोजल पुढे? हो, चालेल. स्वानंदी सरपोतदार यांच्यासाठी तू उत्तम स्थळ आहेस याची खात्री आहे मला. आणि तू बिलकुल काही काळजी करू नकोस. तुझं यातनं काहीही नुकसान होणार नाही. खरं म्हणजे अतिशय सुसंस्कृत कुटुंबातली मुलगी आहे ती. गुणी आहे, शिकलेली आहे, नोकरी करते आणि चांगली आहे दिसायला. म्हणजे सुस्वरूप आहे, चार चौघींसारखी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः सगळं घर सांभाळते. त्यामुळे तुला काहीही नुकसान होणार नाही. सर, फक्त एक विचारायचं होतं. म्हणजे मला त्यांना एकदा भेटता येईल का? फक्त एकच, लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे. थँक्यू सो मच सर. अरे थँक्यू काय, तुझं आणि तिचं जमलं ना तर खरं तर मीच तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. तर आता मी त्यांना विचारतो आणि तुला वेळ कळवतो. चालेल सर, मग निघू मी आता. मला मुलगा चांगला वाटला. हो, मला पण. म्हणजे मुलगा चांगलाच आहे, पण मुलगी पण एवढी चांगली आहे मला आत्ताच कळलं. हो म्हणजे स्थळ सांगताना असंच सांगतात. म्हणजे तुला तसं वाटतंय का नाही? मला कशाला असं वाटेल? थांब, मला आता परत एकदा त्या बाईंशी बोलू देत.